मराठी तरुणीने सुरू केलेल्या शोरमाच्या गाडीवर आता मोठी गर्दी पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकता त्यांच्या इकडे जे या ठिकाणी काम करणारे कामगार देखील आहेत आणि बाहेर पाहिलं तर मोठ्या रांगा देखील या ठिकाणी लागलेल्या पाहायला मिळत आहेत. मोठी गर्दी या ठिकाणी आहेत. नेमकं यांच्या शोरमाचं काय वैशिष्ट्य आहे, कशा प्रकारे हे बनवतात हे पूर्ण जाणून घेण्यासाठी आपण आपल्यासोबत त्यांचे काही कामगार आहेत. किती वर्षापासून तू या ठिकाणी काम करतोयस आणि नेमकं आपल्या याच्यामध्ये एवढे ग्राहक येण्याचं नेमकं कारण काय? आता आम्हाला तर इथं 2 वर्ष झालेत इथल्या इथं. बाकी ताईची मेहनत आहे सगळी आणि थोडा त्रास झाला रस्त्यावर. आता काय जे व्हायचं आहे ते होणार. काय नाव आहे तुझं आणि किती वर्षापासून त्याचं पूर्ण नाव काय? माझं नाव निकलेश गायकवाड आहे. मी 2 वर्षापासून ताईच्या सोबत आहे म्हणजे इथे कामाला. किती जण तुम्ही मिळून इकडे काम करता? आता तर सध्या आम्ही दोघंच होतो पहिले. आता तिसरा माणूस ठेवला इथे कामाला. कपडे किती रे? आपण पाहू शकतो की त्यांच्यावर अजून आहे. काय नाव आहे तुझं? तुझा आमिर 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 काय नेमकं तू काम किती दिवसापासून काम करतो इकडे? तुझ्या बाजूला काम करणारा त्याचं नाव काय आहे? किती दिवसापासून काम करतो? त्याचा आजचा पहिला दिवस आहे. त्याचं नाव आपलं नाम काय? शोएब. शोएब शोएब आणि तू दोन्ही मिळून या ठिकाणी काम करतात. किती दिवसापासून करतात आणि आज एवढ्या दिवसापासून बंद असलेला आपला पूर्ण व्यवसाय पुन्हा सुरू झालेला कसं पाहिजे? आता व्यवसाय चालू होऊन तर जरा बरंच वाटतंय, पण पहिले तर आम्ही दोघं जणच होतो काम करायला इथे. आता हा तिसरा माणूस आज ठेवला आहे कारण दादा बोलले त्या दिवशी अविनाश 2 टिक्का आहे ना 2 मिनटं. दादा बोलले त्या दिवशी की 2 की आहे ना टिक्का एक आहे दादा. थँक्यू. हा तर दादा बोलले तसं त्या दिवशी की वरती इथं गाडी लावू वगैरे आणि वरती एक माणूस ठेव आणि खाल्लं देत जा म्हणून. तर आता वरती गाडी लावणं काय पॉसिबल झालं नाही, त्यामुळे इथं खाली लावली आहे गाडी आणि त्यासाठी आता इथं माणूस ठेवला एक कामाला. एक मराठी माणूस म्हणून तुला असं विचारलं कोणी की मराठी माणसासाठी गाडी टाकलेली, मराठी माणसंच काम करावे, मात्र शोएब ठेवलाय, तुला कसं वाटतं? कारण मराठी आम्ही खूप शोधले खूप जाग्यावर की मराठी माणसं आम्ही मराठीच खूप शोधत होतो. ताईंनी पण इंस्टाला वगैरे नंबर वगैरे सगळं टाकलं होतं. तुम्ही इंस्टाग्रामचा स्टोरीला बघू शकता. पण काय झालं काय विषय याच्यानी ना खूप आपल्याला भेटलाच नाही मराठी. त्यामुळे मग आम्ही आता शोएबला ठेवलं आहे कामाला. एक मिनटं, ज्या ताई आहेत त्या देखील आहेत. ताई, काय सांगशील? आज या ठिकाणी व्यवसाय सुरू झाला, मोठी गर्दी या ठिकाणी दिसते, पहिला दिवस आहे. पहिले मी हा प्रश्नाचं उत्तर देईल. तुम्ही एक प्रश्न केला की मराठी कुकला का नाही ठेवलं, तर माझ्याकडे उत्तर आहे की मराठी कुक आहेत का? मराठी कुक आहेत. मराठी लोक शिकताय का? व्यवसाय शिकताय. मी लगेच ठेवते. मला 2 कुक पाहिजे, मराठी मला चालेल. हे जे हिंदी लोक आहेत ते फक्त थोडीशी ट्रेनिंग घेतात, हे जे कुक लोक आहे, आणि 900 रुपये हजेरी घेतात. परवडत नाही द्यायला. ताई, ज्या पद्धतीने तू मराठीचा मुद्दा मांडला आहेस तर तुला काय वाटतं हे योग्य आहे का? का यापुढे तू त्या मराठीच लोकांना पुढे वाटायचा प्रयत्न करशील? मी काय बोलते, जर मला कधी जमलं ना तर मी स्वतः शोरमा शिकवेल मराठी लोकांना की तुम्ही शिका आणि तुम्ही पण शोरमाचा बिझनेस स्टार्ट करा बिंदास. माझ्याकडून जेवढं होईल ना तेवढं मी करेल मराठी लोकांसाठी. नक्की दादा, नक्की, कन्फर्म. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहिलं की मोठी गर्दी जी आहे ती पहिल्याच दिवशी या ठिकाणी दिसून येत आहेत. विशेषतः पाहायला गेलं की ज्या पद्धतीने आपण पाहिले रांगा ज्या आहेत ते या ठिकाणी लागलेल्या पाहिजेत. मात्र एकंदरीत पाहायला गेलं ज्या मराठी मुद्द्याला घेऊन मनसेने या टपरीवरती हात टाकलेला आहे किंवा ही टपरी सुरू करण्याचं असं सांगितलं जात आहे, मात्र त्याच मराठी व्यक्तीच्या टपरीवरती कुठेतरी प्रांती या ठिकाणी कुक म्हणून काम करत असल्याने अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि कुठेतरी मराठी व्यक्तींनाच पुढं काढण्यात यावं अशी देखील चर्चा आता डोंबिवलीमध्ये रंगू लागली आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.